मडेगाव कोण संघाकडून गोलंदाज सलामीचा गोलंदाज परेश. क्वार्टर फायनलचा हा सामना. श्री विशाल रिकामे यांचा सत्कार होत आहे, तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. त्यांचा सत्कार करत आहेत रोहन घोले. चला बोलूया सामन्याकडे. केस्तुली विरुद्ध मडेगाव. केस्तुली संघाकडून फलंदाजीचा सलामीचा फलंदाज करण आणि स्वप्नील ही जोडी मगाशी त्यांनी जिकडचा हायेस्ट स्कोर असा 3 ओव्हरमध्ये 80 रनांचं डोंगर उभारलं होतं. आणि पाहूया आता क्वार्टर फायनलच्या सामन्यात ते आपल्या संघाला कितपत योगदान देत आहेत. गोलंदाजी मार्कवर परेश वैयक्तिक पहिलं आणि संघाचंही पहिलं षटक घेऊन येतोय तो परेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती परेशच्या बॅटमधून. यानंतर या स्पर्धेसाठी सौ अनिता यशवंत महाडिक गोंसे निवाचीवाडी यांनी 501 रुपये देऊन सहकार्य केलेलं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढचा चेंडू पाहूया. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मडेगाव संघाकडून. परेशच्या त्यांनी ज्या फलंदाजाला उभा केला त्यांनी 14 चेंडूमध्ये 60 धावा ठोकल्या होत्या. त्या प्रथम फेरीतील सामन्यामध्ये करण असा हायेस्ट स्कोरचा बादशाह आणि ह्या मैदानावर 6 सीटरचा बादशाह समजला जाणारा करण त्याला त्यांनी थांबवलंय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो परेश. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू काहीसा कळालेला नाही, फटका चुकलाय पण तो नो मॅन लँड्समध्ये पडतोय आणि एक धाव चोर. संघाची धावसंख्या आणि खातं खोलतंय ते 1 धावेने आणि संघाची धावसंख्या होते ती 1. पुढचा चेंडू पाहूया. स्वप्नील पहिल्यांदा स्ट्राईकवर आणि स्वप्नील फटका मारण्याच्या नादात तो झालेला आहे झेलबाद. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो परेश मडेगाव संघासाठी. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव देऊन 1 गडी बाद केलाय तो परेशाने आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते परेशच्या माध्यमातून. आणि स्वप्नीलची विकेट घेऊन स्वप्नीलची जागा घेण्यासाठी आता येतोय तो मला वाटतं कर्णधार स्वतः रणजित गीतेश सुद्धा एक हार्ड हिटर समजला जाणारा फलंदाज केस्तुली संघाकडून. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच यानंतर सेमीफायनलचे राऊंड चालू होणार आहेत आणि सेमीफायनलचा जो पहिला राऊंड असेल तो असेल म्हणजे लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ विहुले कोंड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो एक इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीसाठी टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सुंदर अशी गोलंदाजी परेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि मला वाटतं 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अगदी स्थिरावली आहे ती 1 धावेवर. सुंदर अशी फटकेबाजी केस्तुली संघाकडून आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती पण त्याचं पुढील चेंडू शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सुंदर असा फटका मारलेला आहे. फ्लॅट कार्पेटच्या दिशेने जाणारा चेंडू फील्ड होतं आणि फील्ड होण्याआधी 2 धावा पूर्ण करतायत ते केस्तुली धावा संघाकडून. 1 धाव पूर्ण आणि दुसरा
धावेच्या प्रयत्नात गडी बाद होतोय तो गीतेश. सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते मडेगाव संघाकडून. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 2. गोलंदाजी मार्कवर मडेगाव संघाकडून अष्टपैलू खेळाडू राकेश. आणि गीतेशची जागा घेण्यासाठी आलाय तो राज. आणि स्ट्राईकवर आहे करण. पुढचा चेंडू पाहूया. सुंदर असा तटवलेला चेंडू. मला वाटतं हा सीमावर चौकार या ठिकाणी मिळतोय तो केस्तुली संघाला. आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 2 गडी बाद 6. दुसरं षटक चालू. वैयक्तिक राकेशकडून पहिले आणि संघासाठी दुसरं असं षटक. यानंतर या स्पर्धेसाठी श्री सुनील तात्याजी रिकामे यांनी 500 रुपये देऊन या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. यापुढेही असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा. अवांतर धाव संख्येत भर पडते ती केस्तुली संघाच्या धावसंख्येत. आणि संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 7. दुसरं षटक चालू. क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. पाहूया पुढचा चेंडू. करण काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू यॉर्करच्या स्वरूपात पडतोय तो. आणि त्यावर फ्लिक करून 1 धाव मिळवून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि गडी बाद होतोय तो करण. मोठा झटका भेटतोय तो केस्तुली संघाला. आणि केस्तुली संघाची विस्कलित होत असलेली ही पारी मला वाटतं जास्तच विस्कलित होत चाललेली आहे. आणि करण बाद होऊन माघारी परततोय तो पवेलियनच्या दिशेने. आणि करणची जागा घेण्यासाठी आता येतोय वैभव. हॅलो. या स्पर्धेसाठी संतोष शंकर टसाळ यांकडून 1001 रुपये देणगी आलेली आहे. तर त्यांचा सत्कार करतील संतोष घोले. संतोष शंकर टसाळ हे इथे उपस्थित आहेत, पण त्यांच्या वतीने श्री राजेंद्र मनोहर महाडिक हे सत्कार स्वीकारतील श्री संतोष घोले यांच्या हस्ते. गचाल असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते मडेगाव संघाकडून. आणि त्याचा फायदा मिळतोय तो केसुली संघाला. सीमापार चौकार चालतोय तो या ठिकाणी. आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 13.
मडेगाव संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपला सामना चालू करायचा आहे. 2 षटक समाप्तीनंतर केस्तुली संघाची धावसंख्या होते ती 13. गोलंदाजी मार्कवर अनुभवी असा गोलंदाज हितेंद्र. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो हितेंद्र. स्ट्राईकवर आहे तो राज. सुंदर असा फटका मारण्याच्या नादात एज लागून गेलाय. थडब्यांच्या दिशेने फील्ड होतोय आणि एक धाव पूर्ण. एक धावेवर समाधान मानावं लागतंय ती केस्तुली संघाला. निलेश घोले जरा माईकशी संपर्क साधा. सुंदर असा फटका तटवलेला आहे बघूया आणि हा सुंदर असा झेल पकडला जातोय तो मडेगाव संघाकडून. पुढील होणारा सामना कुशेडे विरुद्ध कोण. पहिला सेमीफायनलचा हा सामना असेल आणि दोन्ही संघ नायकांना विनंती असेल ही इनिंग पूर्ण झाल्यावर नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हॅलो सेमीफायनलचा पहिला सामना कुशेडे विरुद्ध विहुले कोण. अतितटीचा असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आता चालू असलेला सामना केस्तुली विरुद्ध मडेगाव. मडेगाव कोण केस्तुली संघाची धावसंख्या होते ती 15 आणि तिसरा षटक चालू. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू पाहूया. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो हितेंद्र आणि सुंदर असा फटका मारण्याच्या नादात फटका चुकला आणि झेलबाद होतोय तो राज. वैभव सुंदर अशी गोलंदाजी हितेंद्रच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती मडेगाव कोण संघाकडून. केस्तुली विरुद्ध मडेगाव चालू असलेला सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. सुंदर असा चेंडू बीट केलेला आहे ते फलंदाजाला काहीसा कळालेला नाही आणि निर्धाव चेंडूच्या स्वरूपात चेंडू फार पडतोय तो. हॅलो हॅलो श्री प्रवीण टसाळ हे कुठे असतील त्यांनी स्टेजकडे यावं. प्रवीण टसाळ. आणि या ठिकाणी इनिंग एक समाप्ती होते. एक इनिंग समाप्तीनंतर केस्तुली संघाची धावसंख्या होते ती 15 आणि मडेगाव संघाला 3 षटकांमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज असेल. केस्तुली संघाला मी विनंती करतो की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि मडेगाव संघाने सुद्धा आपले 2 फलंदाज लवकरात लवकर
मैदानामध्ये पाठवायचे आहेत. तसेच पुढील होणारा सामना नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी होतोय. कुशेडे विरुद्ध विहुले कोण यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि त्यांनी यानंतर या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्हचा खर्च करणारे आपले सन्माननीय श्री रवींद्र हरिश्चंद्र टसाळ यांचा इथं सत्कार होत आहे, पण ते इथे उपस्थित नसल्याने त्यांचा सत्कार स्वीकारतील प्रवीण टसाळ. तर त्यांचा सत्कार करतील महेंद्र मनोहर महाडिक. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. मडेगाव संघाने लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत, कारण आता उशीर होत चाललेला आहे आणि आपल्याला अजून 2 सामने सेमीफायनलचे आहेत. फायनलचा सुद्धा सामना आहे, त्यामुळे जेवढं सहकार्य तुम्ही कराल तेवढंच आपल्याला लवकरात लवकर सामने आणि वेळेत पूर्ण करता येतील. यासाठी मी विनंती करतो, मडेगाव संघाचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मडेगाव संघ फलंदाज मडेगाव संघाला वारंवार विनंती करण्यात येते, लवकरात लवकर आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. मडेगाव संघाकडून सलामीची जोडी राकेश आणि हितेंद्र. राकेश हा एक नावाजलेला असा फलंदाज नालासोपारा या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये सेलीम संघ नवतरुण विकास मंडळ सेलीम यांच्याकडून सामने आयोजित केले होते. त्या ठिकाणी मालिकावीराचा सन्मान स्वीकारलेला राकेश या ठिकाणी आता फलंदाजीला येत आहे. पाहूया या ठिकाणी मापक असं आव्हान त्यांच्या समोर आहे. 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज ती आहे मडेगाव कोण संघाला आणि केस्तुली संघाला सुंदर गोलंदाजी करून हे आव्हान संपुष्टात जर आणायचं असेल तर. आणि पाहूया एज लागून थर्डमॅनच्या दिशेने जातो, चेंडू फील्ड होतोय आणि 1 धाव पूर्ण होते. ती मडेगाव संघाचं खातं खोलतंय 1 धावेने. मडेगाव संघाला विजयासाठी 16 धावांची गरज. 16 पुढचा चेंडू विवेक गोलंदाजी मार्कवर. उभरता सितारा असा सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो केस्तुली संघाकडून. निर्धाव चेंडू सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती हितेंद्र यांच्याकडून. सिंगल डबलने पूर्ण करतायत. मापक असं आव्हान त्यांच्या समोर असल्याने मोठ्या फटक्यांची गरज नसताना सुंदर अशी फलंदाजी त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. सुंदर असं रन इन बिटवीन द विकेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण करून संघाची वाढती धावसंख्या होते ती 3. कुशेडे विरुद्ध विहुलेकोंड सेमीफायनलचा होणारा पहिला सामना. या सामन्यामध्ये विहुलेकोंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि कुशेडे संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तसेच आता चालू असलेला सामना सुंदर अशी गोलंदाजी युवा सितारा विवेक याच्याकडून पाहायला मिळते ती केस्तुली संघाकडून. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू कार्पेटच्या दिशेने प्लेस केलेला आहे आणि 1 धावेवर समाधान मानावं लागतंय ते मडेगाव कोण संघाला.
पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सुंदर असा तटवलेला आहे चेंडू. मला वाटतं हा होतोय सीमापार चौकार. राकेशच्या बॅटमधून मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, राकेश एक सुंदर फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. जसं जानेवारी महिन्यामध्ये आमची टुर्नामेंट पार पडली होती त्या ठिकाणी मालिकावीराचा पुरस्कार त्याच्या नावावर केला होता तो राकेशने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 8. हॅलो सर्वांचं सहर्ष स्वागत. विकास मंडळ शिलीम आयोजित पाहतो आपण श्री सोमजाई देवी चषक प्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. पण ऑन साईडला राकेशच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये सुद्धा अप्रतिम खेळी करत असताना आपल्या संघात मात्र मजल मारली गेली आणि विजयाची वाटचाल केली गेली होती मागच्या मॅचमध्ये सुद्धा. आता पाहतो आपण धावसंख्येत जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 15 पर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्तीवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवून दिलाय. चेंडू हवाई सफर करत असताना क्षेत्ररक्षक अप्रतिम मात्र ट्राय करत असताना तत्पूर्वी पाहतो आपण एकदा अर्जित केली गेली आणि विजयी होतोय मडेगाव कुंड संघ. कॉंग्रॅच्युलेशन मडेगाव कुंड संघ, हडलक कस्तुली संघ.